Hello students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the definition of rectangle. What is a rectangle? If all angles of a quadrilateral, if all angles of a quadrilateral are right angles, then it is called as रेक्टँगल. मग रेक्टँगलची डेफिनेशन करताना काय करतात की अशा प्रकारचा चौकोन की ज्याचा प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा आहे त्याला आपण काय म्हणतो, रेक्टँगल. मग रेक्टँगलची फिगर या पद्धतीने येते, ए बी सी अँड डी. ओके. मग आता याच्या प्रॉपर्टीज काय काय, पहिली आहे प्रॉपर्टीज. त्याच्या डेफिनेशनमध्ये सांगितलं आहे की ऑल अँगल्स आर राईट अँगल, म्हणजेच प्रत्येकाचं मेजरमेंट 90 डिग्री. मग प्रॉपर्टीज, गुणधर्म काय आहेत त्याचे प्रॉपर्टीज. पहिली प्रॉपर्टी काय, फर्स्ट प्रॉपर्टी, अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. ओके. त्याच्यानंतर त्याचे जे डायगोनल असतील, बोथ डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. त्यानंतर आता इथं प्रत्येक अँगल 90चा असतो, म्हणजे अपोजिट अँगलच्या ज्या पियर्स आहेत त्या सुद्धा कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. नंतर ॲडजेसंट अँगल, जे शेजारचे असतात त्यांना ॲडजेसंट म्हणतो आपण. मग अँगल ए आणि बी कॉन्ग्रुएंट असेल, बी आणि सी असेल, सी आणि डी असेल, डी आणि ए असेल, मग त्याला आपण म्हणणार ॲडजेसंट अँगल. ॲडजेसंट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ॲडजेसंट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अशा पद्धतीने आपण याच्या 4 प्रॉपर्टीज सांगू शकतो. त्याचबरोबर याची आणखी एक प्रॉपर्टी आहे डायगोनलची. बोथ डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. बोथ डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. अशा 5 प्रॉपर्टीज आपल्याला या रेक्टँगलच्या सांगता येतात. हे लक्षात ठेवा, आपल्याला पुढे याची गरज पडते. हे पण लिहून घ्या वहीमध्ये. ओके. व्हिडिओ थोडा वेळ पॉज करा. पुढचा जो टाईप आहे तो स्क्वेअरचा आहे. आता रेक्टँगलपेक्षा स्क्वेअरमध्ये काय जास्त असतं ते जर आपण समजून घेऊ. ओके. इथे आपण आता करणार आहे स्क्वेअर. सेकंड, स्क्वेअर. त्याचे डेफिनेशन करताना काय म्हटले बघा, इफ ऑल अँगल्स अँड ऑल साइड्स. इथे आता चेंज झाला आहे, फक्त इथे चेंज काय झाला बघा, if all sides and all angles of a quadrilateral are congruent. राईट अँगल ऐवजी काय आलं फक्त इथे congruent, then it is called as square. डेफिनेशन बघा काय, की ज्याच्या चारही साईड कॉन्ग्रुएंट आहे आणि चारही अँगल पण कॉन्ग्रुएंट आहे त्याला आपण म्हणणार आहे स्क्वेअर. देन इट इज कॉल्ड ॲज स्क्वेअर. मग ॲडिशन काय झाली याच्यामध्ये, अपोजिट साईड तर कॉन्ग्रुएंट असणार आहे, बरोबर आहे, म्हणजेच त्याच्याबरोबर ऑल साईड्स पण कॉन्ग्रुएंट असतील. म्हणजे आणखी एक ॲड झाला. ॲड प्रॉपर्टी काय काय झाली, खाली लिहू आपण वाटलंच हे, इथे किंवा इथे लिहिलं तरी ठीक आहे, जागा कमी तिथे बघू आपण काय काय होतंय ते बघू. ऑपोजिट साईड्स कॉन्ग्रुएंट, त्याच्याबरोबर ऑल साईड्स आर कॉन्ग्रुएंट. ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट. नंतर बोथ डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट, ते पण इथे लागू आहे. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, ॲडजस्टंट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, बोथ डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, हे पण. आणि
याच्यामध्ये ॲडिशन एवढीच आहे फक्त की ऑल साईड्स कॉन्ग्रुएंट. म्हणजे एखादा रेक्टँगल असेल तर त्याच्या जर साईड्स कॉन्ग्रुएंट झाल्या तर तो स्क्वेअर पण होतो. म्हणजे एवढं फक्त एक प्रॉपर्टी त्याच्यामध्ये ॲड होते आणि रेक्टँगलचं रूपांतरण स्क्वेअरमध्ये होतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक स्क्वेअर हा रेक्टँगल पण असतो. एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. ओके, नाव सी द थर्ड टाईप. Third is a rhombus, समभुज चौकोन. थर्ड रोम्बस, समभुज चौकोन. आता हा कसा असतो तो बघा. PQRS. आता याची डेफिनेशन काय. इफ ऑल साइड्स ऑफ a quadrilateral are of equal length किंवा are of equal length म्हणजेच are congruent then it is called as rhombus. त्याला रोम्बस म्हटलं जातं. मग आता या ठिकाणी काय काय प्रॉपर्टीज आहेत तर चारही साईड कॉन्ग्रुएंट. म्हणजे पहिलं ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट. मग ऑल साइड झाल्या की अपोजिट पण कॉन्ग्रुएंट्स वाटतात. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. नंतर अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. नंतर डायगोनलच्या बाबतीमध्ये काय होईल की डायगोनल कॉन्ग्रुएंट नसतात याचे. हे एक लक्षात ठेवा यातला फरक की याचे डायगोनल कॉन्ग्रुएंट नसतात, पण दे बायसेक्ट इच अदर अँड परपेंडिक्युलर टू इच अदर. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर ओके. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर आणि त्याचबरोबर ते परपेंडिक्युलर पण असतात. डायगोनल्स आर परपेंडिक्युलर, हे परपेंडिक्युलरचं साईन आहे, परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे इथे जर आपण हा डायगोनल काढला आणि हा काढला तर दोघांमध्ये इथे 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. म्हणजे दोघं एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. म्हणजेच ते एकमेकाचे परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. म्हणजे PT आणि RT सारखी असेल, ST आणि QT सारखी असेल. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला यांच्या प्रॉपर्टीज सांगता येतात. आता याच्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 8.2 आहे, तो आपल्याला बघायचा आहे. आता त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन 3 कन्स्ट्रक्शन आहे आणि बाकीचं इतर एक्झाम्पल्स आहेत. तर कन्स्ट्रक्शन बघूया आपण तिन्ही पण. एकच एक्झाम्पल आपल्याकडे याचं आहे, तर एक कन्स्ट्रक्शन समजून घेऊया. ओके, प्रॅक्टिस सेट 8.2. त्यातला पहिला क्वेश्चन बघा. ड्रॉ अ रेक्टँगल ABCD such that length AB
इज इक्वल टू 6.0 सेंटीमीटर and length BC is equal to 4.5 सेंटीमीटर. काय काय दिले ते बघा. समजा आपण एक रेक्टँगल काढला, रफ फिगर काढली अशी A, B, C आणि D. त्याच्यामध्ये ए बी साईड आहे 6 सेंटीमीटर, 6.0 म्हणजे 6 घ्या. नंतर बी सी आहे 4.5 सेंटीमीटर. मग आता एक लक्षात घ्या, ही 4.5 असेल तर अपोजिट सुद्धा 4.5, कारण हा रेक्टँगल आहे. इच अँगल ऑफ 90 डिग्री. जरी तेवढीच माहिती दिली असते ते आपली डेफिनेशन माहिती आहे रेक्टँगलची. मग काढताना काय करणार ते एकदा समजून घ्या. ओके, पहिलं ही सेगमेंट काढा ए बी. कितीची आहे? 6 सेंटीमीटर. ए बी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. ओके, आता इथला अँगल 90 डिग्रीचा आहे. 90 डिग्रीचा अँगल काढण्यासाठी आपण सेट स्क्वेअरचा वापर करू शकतो, काटकोनी गुण्याचा वापर करू शकतो. काय करायचं, हा काटकोनी गुणा असा ठेवायचा इथे, कारण हा 90चा अँगल आहे ना 90 डिग्रीचा. मग फक्त इथे एक असा रे काढून घ्यायचा बस. तसाच अँगल आपल्याला इकडे पण काढायचा आहे. मग त्यासाठी काय करणार, काटकोनी गुण्याचा वापर करता येईल आपल्याला, किंवा दुसरा एक असतो आपला सेट स्क्वेअरमधला दुसरा पार्ट आहे तोही आपण वापरू शकतो इथे काढण्यासाठी. इथे काढण्यासाठी काय करणार, हा काटकोनी गुण्या असा लावणार. ह्या पद्धतीने. ओके, थोडी लाईन वाढवायची असेल तर आपण वाढवू शकतो. ओके, इथे हा आपण काय करतोय, दोन्ही पण परपेंडिक्युलर काढले. हा एक परपेंडिक्युलर, हा एक परपेंडिक्युलर. आता ही साईड पण 4.5 आहे आणि ही पण 4.5 आहे. ही 6 असेल तर ही पण 6 असणार आहे अल्टिमेटली, पण आपल्याला गरज त्याची पडत नाही. मग हा 4.5 आहे तर कंपासमध्ये मोजून घ्या तेवढं डिस्टन्स. कंपासमध्ये किती घेतलं, 4.5. लोखंडी टोक ए वरती ठेवा आणि इथे इंटरसेक्ट करणारी एक आर्क काढा. इथे ठेवा, आर्क काढा. इथे आणि इथे हा जो पॉईंट आहे आपला, हा आला डी, हा आला सी. हे डिस्टन्स झालं 4.5 सेंटीमीटर, हे झालं 4.5 सेंटीमीटर. मग फक्त डी आणि सी जोडा. ओके, संपलं. असं केल्यानंतर आपोआप हा अँगल सुद्धा काय होणार आहे, 90चा. हा पण होणार आहे 90चा. रेक्टँगल ए बी सी डी तयार झाला. काय काय केलं आता स्टेप्स लिहून देत नाही बाजूला, काही गरज नाही, लक्षात येईल तुमच्या. फर्स्ट, ड्रॉ सेगमेंट ए बी इक्वल टू 6 सेंटीमीटर. देन ड्रॉ परपेंडिक्युलर ॲट पॉईंट ए, म्हणजे हा 90 डिग्रीचा अँगल काढला आपण सेट स्क्वेअरचा वापर करून. इथे पण परपेंडिक्युलर काढला. नंतर ही साईड 4.5 आहे म्हणून कंपासमध्ये कर्कटकमध्ये 4.5 सेंटर डिस्टन्स घेतलं. लोखंडी टोक ए वर ठेवून इथे एक आर्क केली, बी वर ठेवून ही आर्क केली, कारण दोन्ही डिस्टन्स सारखंच आहे. मग या पॉईंटला डी म्हटलं, याला सी म्हटलं आणि शेवटी सेगमेंट सी डी जॉईन केला फक्त. अशा पद्धतीने आपण कशाचं कन्स्ट्रक्शन करतोय, रेक्टँगल्स. एक गोष्ट घ्या, लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस एक्झाम्पल वहीत लिहिता त्यावेळेस ही रफ फिगर काढत नाही. रफ फिगर काढायचीच, फक्त आपण ती मोजून काढत नाही, अंदाजे काढतो. हां ठीक आहे, हा रेक्टँगल आहे, याची साईड ही असेल, पण रफ फिगर काढा, नंतरच ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन करायचं. ओके, नंतर यातलं आपण आता सेकंड कन्स्ट्रक्शन बघूया. सेकंड क्वेश्चन आहे त्यातला. Draw a square. Second, draw a square. Draw a square WXYZ with side
विथ साईड 5.2 सेंटीमीटर. असा एक स्क्वेअर काढायचा आहे की ज्याची प्रत्येक साईड 5.2 असेल. मग आपण अंदाजे काढून घेऊया. डब्ल्यू इथून सुरुवात केली तर चालेल, इथून केली तर चालेल. WXYZ प्रत्येक साईड आहे 5.2 सेंटीमीटर. 5.2 सेंटीमीटर. 5.2 सेंटीमीटर. आणि याचा प्रत्येक अँगल काय असतो? रेक्टँगल सारखा 90 डिग्रीचा. म्हणजे मागचंच कन्स्ट्रक्शन आपण परत करणार आहे, काहीच बदल करायचा नाही. फक्त काय फरक पडेल? डिस्टन्स सारखं असेल. मग डिस्टन्स हे किती आहे साईडचं? 5.2 काढून घेऊ. XY इज इक्वल टू 5.2 सेंटीमीटर. आणि हे पण 5.2 आहे, हे पण 5. अगोदर इथे 90 डिग्रीचा अँगल काढून घ्यावा लागेल. सेट स्क्वेअरचा वापर करूया. असं लावा इथे. थोडीशी साईड वाढवून ठेवा. ओके. इथे पण परपेंडिक्युलर टाकायचं आहे. सेट स्क्वेअर आपण लावणार या पद्धतीने. थोडीशी ती जी लाईन आहे थोडीशी वाढवून घ्या या पद्धतीने. इथे परपेंडिक्युलर आहे, इथे परपेंडिक्युलर. आता ही साईड पण 5.2, ही पण 5.2. म्हणजे परत आपण डायरेक्ट हे 5.2 असल्यामुळे कंपासमध्ये कर्कटकमध्ये डायरेक्ट 5.2 घ्या. एवढं अंतर घेतलं. इथं ठेवा लोखंडी टोक आणि इथे एक आर्क करा. इथे ठेवा आणि एक आर्क करा. कारण दोन्ही अंतर सारखीच आहेत. फक्त जॉईन करा. याला नाव द्या W, याला नाव द्या Z. हे डिस्टन्स झालं 5.2 सेंटीमीटर. हे झालं 5.2 सेंटीमीटर. इथे परपेंडिक्युलर, इथे परपेंडिक्युलर. म्हणजेच सगळे अँगल 90 डिग्रीचे, सगळ्या साईड सारख्या. ही पण 5.2 सेंटीमीटर. काय काय केलं? मागच्यासारखंच रेक्टँगल सारखं. ही साईड काढून घेतली 5.2 सेंटीमीटर. नंतर इथे 90 डिग्रीचा अँगल म्हणजेच सेट स्क्वेअरच्या साह्याने परपेंडिक्युलर टाकला. इथे पण परपेंडिक्युलर टाकला. कर्कटकमध्ये कंपासमध्ये 5.2 डिस्टन्स घेतलं. इथे ठेवून एक आर्क केली, त्याला W म्हटलं. इथे ठेवून आर्क केली, त्याला Z म्हटलं. W आणि Z जोडला, सेगमेंट WZ जोडला. म्हणजे या ठिकाणी सगळ्या साईडची लेंथ सारखी आली 5.2 सेंटीमीटर आणि सगळे अँगल 90 डिग्रीचे आले. हे झालं रोम्बसच्या स्क्वेअरच्या बाबतीमध्ये. आता पुढे आपल्याला काढायचं आहे रोम्बस. थर्ड क्वेश्चन. आता इथे आपण स्टेप्स लिहित नाहीये. तुम्हाला समजा एखाद्या वेळेस लक्षात नाही आलं तर परत व्हिडिओ पुन्हा बघा. ती स्टेप परत मागे जायचं थोडं 1-2-3 मिनिटं आणि परत काय सांगितले ते परत बघून घ्यायचं. 3 नंबरचा क्वेश्चन यातला. ड्रॉ अ रोम्बस. रोम्बस KLMN such that its side is 4 centimeter and measured angle K is equal to 75 डिग्री. आता लक्षात घ्या काय काय दिले ते बघू आपण. आता या पद्धतीने KLMN. ओके. आता काय काय दिले बघा. साईड प्रत्येक 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर. ओके. आता इथे आपल्याला अजून देताना माहिती काय दिली आहे? हा K अँगल 75 डिग्रीचा आहे. K अँगल 75. आता लक्षात ठेवा जर तो रोम्बस असेल तर अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. हा 75चा, हा 75चा. त्याची आणखी एक प्रॉपर्टी जी आपण लिहून नाही घेतली, त्याचे ॲडजेसंट अँगल सप्लिमेंटरी असतात.
ॲडजसंट अँगल्स ऑफ रोम्बस आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे काय? दोघांची ॲडिशन 180. दॅट इज अँगल के, मेजर्ड अँगल के प्लस मेजर्ड अँगल यल इज इक्वल टू 180 डिग्री. मग केची व्हॅल्यू किती आहे? 75 प्लस मेजर्ड अँगल यल इक्वल टू 180. हा 75 मायनस करा तिकडे. यल इक्वल टू 180 मायनस 75. देअरफॉर मेजर्ड अँगल यल इज इक्वल टू 105. म्हणजे हा अँगल आपल्याला किती मिळाला? 105 डिग्री. हे समजलं का? का करून घ्यावं लागलं हे लक्षात घ्या, त्याशिवाय आपण कन्स्ट्रक्शन करू शकणार नाही. ओके, मग पहिले तो अँगल काढून घेतला. आता स्टेप्स करणं एकदम सोपं आहे. काय करणार? ही साईड काढून घ्या. किती आहे? 4 सेंटीमीटर काढून घेऊ. के एल इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. केचा अँगल किती आहे? 75 डिग्री. तो मोजून घ्यावा लागेल प्रोटेक्टरच्या साह्याने. इथे ठेवा. ओके, मग मोजून घ्या. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 75. हा 75 डिग्रीचा अँगल आहे. तो रे काढून घेऊ आपण एकदा. या पद्धतीने हा अँगल आला 75 डिग्री. ओके, हा अँगल किती फाइंड आउट केला आपण? 105. तो पण मोजून काढावा लागेल. काय करणार? प्रोटेक्टर या पद्धतीने ठेवा. कोनमापक इथे ठेवलं आणि सुरू केलं. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 90, 100 आणि 105. आता कधी पण डायरेक्ट 105 घेऊ नका. तुम्ही इथे आले की तो 75चाच अँगल भरेल. मोजताना 0 पासून सुरू करा. 0, 10, 20, 30 असं करतच 105 पर्यंत जायचं आणि तो पॉइंट आपण यल बरोबर कनेक्ट केला. या पद्धतीने हा जो अँगल आहे हा झाला 105 डिग्री. ओके, आता ही साईड पण 4 आहे, ही पण 4 आहे आणि ही पण 4 आहे. तेवढं डिस्टन्स कंपासमध्ये घ्या. एवढं 4 सेंटीमीटर. लोखंडी टोक के वरती ठेवा. इथे एक आर्क करा. परत इथे ठेवा आणि इथे एक आर्क करा. याला नाव देऊन टाका यन. याचा आहे यम. जॉईन करा फक्त. या पद्धतीने हे असेल 4 सेंटीमीटर, हे पण 4 सेंटीमीटर, हे 4 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपण ह्या रोम्बसचं कन्स्ट्रक्शन केलं. त्यासाठी आपल्याला हा अँगल माहीत करून घ्यावा लागला. त्यासाठी एक प्रॉपर्टी ही जी आपण याच्यामध्ये पाहिली नव्हती प्रॉपर्टीजमध्ये ती वापरावी लागेल. काय? ॲडजसंट अँगल्स ऑफ रोम्बस आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे दोन अँगलची ॲडिशन 180 डिग्री. के प्लस यल इक्वल टू 180. त्यापैकी के हा आपला 75 डिग्रीचा आहे आणि 180 मधून जर 75 गेले तर उरले किती? 105 डिग्री. म्हणजे यल हा अँगल 105 डिग्रीचा आला आणि मग कन्स्ट्रक्शन करणं सोपं झालं. फर्स्ट ड्रॉ सेगमेंट के एल इक्वल टू 4 सेंटीमीटर. देन ड्रॉ अँगल के ऑफ 75 डिग्री. देन अँगल यल ऑफ 105 डिग्री. Again, this side is of 4 centimeter. Take the distance 4 centimeter in the compass and then put the point K on K and then make an arc intersecting with those. To this arrow, that point is denoted as N. तसंच आपण 4 सेंटीमीटर वरती हा M पॉइंट फिक्स केला. मग रोम्बस तयार झाला K L M N. या पद्धतीने याचं आपल्याला कन्स्ट्रक्शन करता येईल. ओके, तर आज आपण या 3 क्वेश्चन 8.2चे घेतोय. उरलेले जे क्वेश्चन्स आहेत, अजून 4 क्वेश्चन त्याच्यामध्ये राहिले, ते कन्स्ट्रक्शनचे नाही आहेत, पण व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. ज्या प्रॉपर्टीज आपण पाहिल्या त्याच्यावरती ते डिपेंडंट आहे. तर त्याचं एक सेकंड पार्ट उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर हा फर्स्ट पार्ट आहे प्रॅक्टिस सेट.
8.2चा. आज तुम्ही हे कंप्लीट करा, उद्या आपण त्याचा सेकंड पार्ट बघूया. ओके, काही अडचण असेल तर मला कॉल करा किंवा मेसेज करा. आणि समजा एखादं नाही समजलं, एकदा पाहिलं आणि नाही समजलं तर पुन्हा एकदा तो व्हिडिओ बघा. डबल जेव्हा तुम्ही बघणार आहात त्यावेळेस नक्कीच तुम्हाला ते समजणार आहे. ओके, थँक्यू.